नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नंदिनीनं थोडी नाराज असते. त्यामुळे आता तिला जीवा मस्का लावायचा प्रयत्न करत असतो आणि तिला छान अशी पुरणपोळी भरवत असतो, जी खास त्याने स्वतः बनवलेली असते. पण आता नंदिनी नाही नाही म्हणत असतानाच जीवा तिला मस्का लावून लावून का होईना, थोडी थोडी का होईना पुरणपोळी भरवतोस. आणि मग काय, जिभेवर जशी जीवाने केलेली पुरणपोळी नंदिनीच्या येते तशी नंदिनीला ती पुरणपोळी खूपच आवडते आणि नाकावरचा रागही तिचा कमी झालेला असतो आणि ती आता जीवाकडे पाहून हसत असते. जीवासुद्धा आता एक एक घास भरवताना अगदी लहान मुलांना भरवतात प्रेमाचा घास, मायेचा घास असं भरवायचं काम तो मात्र करत असतो. त्यामुळे नंदिनीच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल बघून जीवा मात्र आता एकदमच खुश असतो. जीवा म्हणत असतो की बघ, तू अशी हसलीस ना की मला बरं वाटतं, खूप छान वाटतं. अशीच ना कायम बायको हसत राहा आणि तू हसत राहिलीस का माझा दिवसही छान जातो. असे काहीसे डायलॉग तो आता मारत असतो. आणि आता तो पुन्हा एकदा तिला घास भरवायला जाणार तेच नंदिनी म्हणत असते की आता हा घास माझ्याकडून तुम्हीसुद्धा थोडंसं खाऊनच घ्या. आणि असं बोलूनच आता ह्या घास ती त्याला खायला लावते. दोघंही जणं मस्त एन्जॉय करतात. मग आता जीवा आणि नंदिनीची मस्ती मस्करी सुरू असते. तेवढ्यातच तिथे मानिनी आलेली असते. मानिनी जेव्हा तिथे येते तेव्हा मानिनी म्हणते, काय चाललंय काय दोघांचं, वा वा लाडीकोडी लावून प्रेम वाढतंय वाटतं तुमचं, असं बोलूनच ती आलेली असते. मग आता तेवढ्यातच लगेच जीवा म्हणतो, आली बघ म्हातारी आली. मग जीवाला आता नंदिनी म्हणत असते की गप्प बसावं. आणि तेवढ्यातच आता जीवा हा म्हणत असतो की काय काम काढलंस तू आज इथे. मग जीवाला ती म्हणते, अरे मला ना जरा बाम हवा होता रे डोक्याला लावायला, डोकं ना जाम दुखतंय. माझ्या रूममध्ये मी बघत होते पण सापडतच नाही आहे, जरा देशील तर बरं होईल. मग आता तो म्हणतो, इतकंच ना, थांब लगेच देतो. आणि असं बोलून ना आता तो लगेच बाम द्यायला म्हणून ते ड्रॉवर उघडतो. जसं तो ड्रॉवर उघडतो, बाम देतो, त्या बामाच्या बॉटलकडे इकडे मात्र तिचं लक्ष नसतं. तिचं लक्ष असतं ते म्हणजे तिथे असणाऱ्या त्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं एक व्हील दिसतं, जे बॅगेचं असतं. रम्याच्या बॅगेचं व्हील दिसल्याबरोबर ती आता त्याला विचारते सुद्धा की हे सगळं काय आहे, म्हणजे मला समजलं नाही हे काय. मग ती आता ते व्हील घेते आणि म्हणते की काही काय ठेवत असतोस रे, चल दे इथे ते. आणि असं बोलून ते आता व्हील घेते आणि तिकडनं ती जायला निघते. जेव्हा आता तिकडनं जाते ना तेव्हा मात्र आता इकडे पुन्हा एकदा जीवा नंदिनीचं प्रेम बहरत चाललेलं असतं. आता मानिनी जेव्हा स्वतःच्या रूममध्ये जाते तेव्हा मात्र आता ते व्हील घेऊन ती विचार करत असते. तिला आता समजत असतं की कुठेतरी आपण हे पाहिलेलं आहे, पण कुठे काय माहिती, पण तिला कळत नसतं. म्हणूनच जरा आता ती विचार करत असते. मग त्यानंतर आता तिच्या लक्षात येत असतं की नाही, थोडं विचार करूनच ती बघते. पण ते व्हील असतं ते म्हणजे रम्याच्या बॅगेचं. रम्याने आता जेव्हा ती बॅग काढलेली असते ना तेव्हा त्या बॅगेचं व्हील तुटलेलं असतं आणि ते व्हील नेमकं जीवाला त्या फार्म हाऊसवर भेटलेलं होतं. आणि तशीच ती तुटलेली बॅग तिने ठेवलेली होती आणि ती तुटलेली बॅग ना मानिनीनेच आधी बघितलेली होती. त्यामुळे मानिनीला असं वाटत असतं की हे आपण कुठेतरी पाहिलेलं आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता काव्या आणि जीवा हे दोघंही जण किचनमध्ये असतात. किचनमध्ये असतानाच इकडे आता काव्या जीवाला म्हणत असते की कसं वाटतंय मग, आज न्यूली मॅरिड मॉर्निंग आहे, म्हणजे कसं एकदम भारी वाटतंय ना. तर जीवाही म्हणतो की हो, मी माझ्या नंदिनीसाठी, माझ्या खास बायकोसाठी मस्त आलं घालून चहा बनवतोय, माझ्या बायकोला आवडतो ना. त्यावर काव्याही म्हणते की मी माझ्या नवऱ्यासाठी मस्त सिनेमन कॉफी बनवते, कारण त्यांना ती सिनेमन कॉफी आवडते. त्याच वेळेला काव्या जीवाला म्हणत असते, कसं ना, म्हणजे बघ ना आपलं आधीचं आयुष्य कसं होतं आणि आता पूर्णपणे बदलून गेले, म्हणजे या आयुष्यामध्येच वेगळं काहीतरी घडते, हे खूप छान वाटते.
म्हणजे पहिल्यांदा थोडं वाटत होतं की हे सगळं काय घडतंय, कसं घडतंय, पण आता ना खूप बरं वाटतंय. म्हणजे मी जेव्हा विचार करते ना आमच्या लग्नाचा, तेव्हा मला पार्थ देशमुख आठवतात, जे लग्नाच्या मंडपामध्ये पूर्ण घामाने भिजलेले होते आणि मी त्यांचा घाम टिपत होते. तर जीवाही म्हणतो की मलाही नवरीच्या वेशातली माझी बायको म्हणून नटून थटून आलेली नंदिनी आवडते. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दोघांनी आठवत असतात आणि ते दोघंही जण छान मूव ऑन झालेली असतात. म्हणजेच काय, तर ते दोघंही जण स्वतःचं त्याचबद्दल कौतुक करत असतात, एकमेकांना म्हणत असतात की आपल्या आयुष्यात किती काही काय आलं आहे, पण आपण त्याच्यातून मार्ग काढून आपण पुढे गेलो आहे. आता जर कोणी विचारलं ना प्रेम म्हणजे काय, तर मी सरळ सांगू शकते पार्थ देशमुख. आणि इकडे जीवाही म्हणतो की हो, मीही एकदम खुलेआमपणे सांगू शकतो, प्रेम म्हणजे माझी नंदिनी. असं बोलून तो आता दोघंही जण छान अशा आपापल्या पार्टनरला खुश करण्यासाठी मॉर्निंगचा चहा आणि इथे कॉफी बनत असते आणि त्यामध्ये त्यांची गप्पाही छान सुरू असतात. यांचं कन्व्हर्सेशन सुरूच असतं. तर जीवा म्हणत असतो की बघ, आता मी माझ्या नंदिनीला, माझ्या बायकोला कसं खुश करतो ते. माझ्या बायकोला खुश केल्याशिवाय मला कुठे चांगलं वाटणार आहे आणि त्यासाठी माझी खूप जास्त धडपड सुरू आहे. मग बघ, आता मी हे सगळं घेऊन जातो, मग माझी बायको म्हणजेच नंदिनी खूप जास्त खुश होईल. पार्थही किती माझ्यासाठी काय काय त्यांनी केलेलं आहे, मी हे 8 महिने कधीही विसरू शकत नाही. या 8 महिन्याआधी आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं आणि आता ही सगळी फेज आहे ना एन्जॉय करताना खूपच बरं वाटते, असं देखील काव्या म्हणत असते. दुसरीकडे नंदिनी छान आंघोळ वगैरे करून तयार झालेली असते आणि ती रेखाताईंसोबत फोनवर बोलत असते. रेखाताई तिला विचारत असतात की तुम्ही आजपासून कामाला येणार आहात का. तर रेखाताईंना ती म्हणत असते की हो, मी आजपासूनच कामाला येणार आहे. कसं कामाकडे दुर्लक्ष देऊन चालणार नाही ना. तेवढ्यातच जीवा मस्त ब्रेड टोस्ट करून त्याने आणलेले असतात आणि त्याचबरोबर चहा, आणि तो पहिला घास नंदिनीला भरवतो. नंदिनीसुद्धा खूप जास्त खुश होते की जीवा आपल्याला एवढं प्रेमाने एवढं सगळं करून त्याने आणलेलं आहे, त्यामुळे तीही खुश असते आणि ती आता जीवालासुद्धा एक घास भरवते. पण ते गरम असल्यामुळे जीवाला थोडासा चटका लागतो. तर दुसरीकडे मात्र आता नंदिनी म्हणत असते की तुम्ही हे सगळं घेऊन आलात, मला बरं वाटलं. तिने आता फोनही ठेवलेला असतो. मग आता तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठी आणले, मी खरंच ना विचारही करू शकत नाही. हो, मी तुमच्यासाठीच आणले, घ्या, थोडं खाऊन घ्या. आणि असं बोलूनच आता जीवा आणि नंदिनी तिथे बसलेली असतात. जीवा आता नंदिनीसोबत मस्त हे क्वालिटी टाईम स्पेंड करायला बघत असतो. पण नंदिनी जीवाला म्हणते की जा जरा आवरून घ्या, मी आंघोळीचं पाणी काढून ठेवलेलं आहे. जीवा म्हणतो काय यार नंदिनी. आणि तेव्हाच ना नंदिनी चहाचा एक घोट पिते. जसं नंदिनी चहाचा घोट पिते तेव्हा चहा थोडा गोड कमी झालेला असतो. म्हणूनच नंदिनी जीवाला म्हणते की चहा ना थोडा कमी गोड झाला आहे. मग जीवा म्हणतो हो हो, नौटंकी नंदुडी, माझी नौटंकी नंदुडी, मला माहिती आहे. म्हणजे मी आता तो कप घेणार आणि मी एक घोट पिल्यानंतर तुला तो चहा गोड लागणार, बरोबर? असंच काहीसं चाललं आहे ना तुझ्या मनात. मग आता नंदिनी म्हणते असं काही नाही आहे, मी खरंच सांगते, तो चहा आहे ना एकदमच असा थोडा हे झालेला आहे, गोड नाही आहे, बघा तुम्ही स्वतः. मग तोही स्वतः बघतो पिऊन, मग तो गोड कमी झालेला असतो. मग तो म्हणतो ठीक आहे, मी याच्यामध्ये साखर टाकून आणतो. मग ती त्याला म्हणत असते की आवरा सगळं, कारण का तुम्हालाही कामाला जायचं आहे आणि मलासुद्धा माझ्या डेली रुटीनला पुन्हा कामाला लागायचं आहे. मग जीवा चिडचिड करत असतो, कारण जीवाला ना आता नुकतं लग्न झालेलं असतं, ती फेस एन्जॉय करायची असते आणि हिला मात्र कामाचं पडलेलं असतं. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की नाही यार, का असं करतेस ग तू. जीवाला साखर टाकायला म्हणून का होईना तिकडनं जावं लागतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं पार्थसाठी काव्या आता कॉफी घेऊन गेलेली असते. तिने छान सिनेमन कॉफी केलेली असते. पार्थला ती गुड मॉर्निंग बोलत त्याच्या हातामध्ये सिनेमन कॉफीचा मग देते आणि त्याच वेळेला पार्थही खूप जास्त खुश असतो. काव्या पार्थला म्हणते मस्त कॉफी पिया आणि आवरून मस्तपैकी तुमच्या ऑफिसला जा, असं ती डेली रुटीनप्रमाणे त्याला नेहमीसारखं वागायला सांगत असते. पण त्याच वेळेला पार्थ काव्याला म्हणतो की काय हो तुम्ही मला सारखं ह्या अशा कामांमध्ये गुंतवताय. मला असं वाटतं ना की जरा चांगलं मस्त राहावं, एन्जॉय करावं. आताच आपलं लग्न झालं आहे, मागच्या 8 महिने ना मी सगळे काही विसरून गेलो आहे. पण आता मला असं वाटतं आहे की न्यूली आपलं लग्न झालं आहे आणि तुमच्यासोबत ना ह्या बेडरूममध्ये खूप वेळ घालवावा. काम वगैरे करायचं मनच नाही आहे आणि कधी असं वाटतं की तुम्हाला घेऊन छान डेटवर जावं, डेट एन्जॉय करावी. त्यानंतर आता
तो हेही म्हणत असतो की बघा मला ना हेही वाटतं की माझ्या मित्रांच्या पार्टीला तुम्हाला छान रेडी होऊन घेऊन जावं, तिथे बायकोचं कौतुक करावं, या सगळ्या गोष्टी मला कराव्याशा वाटतात. मग काव्या म्हणते की मलासुद्धा काय वाटतं माहिती आहे का, मस्त आपण दोघंही जण रील बनवायच्या. मग पार्थला ही कल्पना आवडते. पार्थ म्हणतो चला मग आजपासूनच आपण हे रील्स वगैरे बनवायला सुरुवात करूया. पार्थ लगेच आपला मोबाईल ऑन करतो, कॅमेरा चालू करतो आणि तसं आता त्याची रील बनवायला सुरुवात होते. पहिली रील असते गुड मॉर्निंग बोकुडी असे काव्या पार्थला म्हणते. तर पार्थही आता त्याच्या मांजरीला गुड मॉर्निंग बोलून आता हा व्हिडिओ छोटूसा बनवतात आणि तो व्हिडिओ लगेच पोस्ट करतात. मग आता काव्याचं पुढचं नियोजनही सुरू होतं. काव्या म्हणते की पुढचा व्हिडिओ आहे ना मला ना मस्त असा कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे. पार्थ म्हणतो ठीक आहे. मग पार्थ आता काव्याच्या डोक्यावरनं हात ठेवत हात फिरवत तिला विचारतो की मला सांगा तुम्ही खुश तर आहात ना. मग पार्थ काव्याला म्हणत असतो की सांगा ना मला. काव्या पार्थला म्हणते की हो मी खूप जास्त खुश आहे. मला ना आज खूप बरं वाटतं आहे, म्हणजे आपलं लग्न झालं आहे ना आणि ही फेस मी सुद्धा एन्जॉय करते, त्यामुळे मनाला काहीच वाटून घेऊ नका. मग आता पार्थ थोडं रोमॅन्टिक होत असतो, पण काव्याच्या लक्षात येतं काव्याने अजून एक कॉफी बनवलेली असते आणि ती कॉफी ना रम्याला तिला द्यायला जायची असते आणि त्यासाठी ती आता म्हणत असते की सॉरी पार्थ, पण मला ना रम्याला कॉफी द्यायची आहे, मी विसरलीच बघा, तिची कॉफी बनवून ठेवली आहे असं देखील काव्या आता पार्थला बोलत असते. पार्थ थोडा का रोमॅन्टिक होईना, पण इथे मात्र काव्याला त्या रम्याचं पडलेलं असतं आणि म्हणूनच आता पार्थ ना थोडासा नाराज होतो. पार्थला असं वाटत असतं की ही रम्यामध्ये इतकी का गुंतत चाललेली आहे. म्हणूनच आता तो पार्थ ना काव्याकडे दुर्लक्ष करतो, पण थोडंफार त्याला वाईट वाटतं आणि काव्या जी आहे ती लगेचच किचनमध्ये जायला निघते. पार्थ आता झालेल्या गोष्टींचा विचार करत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्राणायाम करत वसू बसलेली असते आणि ते रम्याला कॉल आलेला असतो, कारण रम्याचे ना न्यूली कपडे घेणार असतात, त्यामुळे रम्या फोनवर बोलत असते. त्याच वेळेला आता वसू तिला म्हणत असते की अगं तुझं काय चालले. तिचं खाणाखुणा करून वसूचं चालू असतं, कारण तिचं प्राणायाम सुरू असतं म्हणून वसू बोलत नसते. पण आता रम्याची इकडे तिकडे शोधाशोध करत असतानाच बघून ना आता रम्या म्हणत असते की काय करू मला सांग, माझी बॅग कुठे आहे. अगं पण झाले काय ते तरी सांग. शेवटी वसूला तो प्राणायाम सोडून तिच्याशी बोलावंच लागतं. मग रम्या बोलत असते अगं मी नवीन कपडे ऑर्डर केले, ते कपडे येणार आहेत. मग माझे जुने कपडे आहेत ना कपाटामध्ये, ते सगळे काढून टाकायचे आहेत मला आणि ते बॅगेत भरायचे आहेत. त्यासाठी मी बॅग बघत होते, बॅग कुठेही सापडत नाही आहे, काय करू असं बोलूनच ना ती आता ती वरची जी बॅग असते ती बाहेर काढते. त्या बॅगेमध्ये ना सगळे काव्या आणि जीवाचे फोटोज ग्रीटिंग्स सगळं काही असतं आणि ते जेव्हा बॅग ती खाली काढते तेव्हा ती म्हणते की तसंही आता ह्याचा काही उपयोग नाही आहे, या गोष्टींचा आपल्याला विल्हेवाट लावायला हवा असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच ना आता तिथे आलेली असते ती म्हणजे काव्याने रम्याला कॉफी बनवलेली असते आणि काव्या रम्याला कॉफी द्यायलाच तिथे आलेली असते. याच त्या बॅगेची व्हील जे आहे ते तुटलेलं असतं आणि ते व्हील आता नेमकं असतं ते म्हणजे इथे असणाऱ्या या मानिनीकडे आणि मानिनी खरं तर त्या सगळ्याचा शोध घेत असते. इकडे रम्याने 2 बॅग्स काढलेले असतात, त्या एका बॅगेमध्ये जीवा आणि काव्याचे सगळे लेटर्स आणि हे सगळं काही असतं आणि मगच आता त्यांचं बोलणं चालू असतं की या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठेवायला नको, या सगळ्या विल्हेवाट लावायला हव्या, कारण का आता सगळं काही चांगलं झालं आहे, ह्यांच्यामध्ये जो काही दुरावा होता ते सगळं काही मिटलेलं आहे, मग आपण कशाला हे सगळं ठेवायचं आहे ना. म्हणूनच आता त्यांचं ठरत असतं की आपण पटकन सगळं काही आवरून घेऊया आणि तेवढ्यातच ना आता समोरून काव्या त्यांना आलेली दिसते. काव्या म्हणते की तुम्हाला काय आवरायचं आहे, कसली विल्हेवाट लावायची. त्याबरोबर रम्या आणि वसू दोघीही जणी एकमेकींकडे बघू लागतात. त्यानंतर आता शब्दच फुटत असतात की काव्याला काय उत्तर द्यायचे. दुसरीकडे नंदिनी हिचा आता आवरावर पसारा सगळं आवरायचं काम चालू असतं. जीवासुद्धा तिला मदत करत असतो. मानिनी येऊन बघते तर हे काय चाललंय, काय मी माझ्याच मुलाला बघते ना, हे काय करतोय काय माझा मुलगा. अगं आई मी आता जीवा 2.0 आहे, कसं का सगळं आवरून ठेवायचं, माझ्या बायकोला हे सगळं पसारा केलेलं आवडत नाही ना, मी कसा पसारेवाला आहे. मग आता त्यांचं थोडंसं असं कन्व्हर्सेशन सुरू असतं तर येताना ना मानिनीने नंदिनीचा ब्लाऊजही आणलेला असतो.
नंदिनीचा ती ब्लाऊज आणते आणि ती आता नंदिनीला देते. नंदिनीला म्हणत असते की अगं आशाने बघ ना कपड्यांचं इकडे तिकडे कसं करून ठेवले, हा ब्लाऊज माझा तुझ्याकडे होता. नंदिनी म्हणते की आई बरं झालं तुमच्याकडे सापडला, गेले 2 महिने झाले मी हा ब्लाऊज शोधते पण मला ब्लाऊजच भेटत नव्हता आणि आज मला हा ब्लाऊज भेटला आहे, बरंच वाटलं मला. आणि मग काय, तो ब्लाऊज ती घेते आणि ती ठेवत असते. पण इथे मात्र आता मानिनीच्या हातामध्ये दुसरं विलही असतं. मग ती आता विचारत असते की हे व्हील काय आहे, कसलं आहे, बरे मला आठवत नाही आहे रे, पण हे व्हील ना मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. मग जीवा आता आईला म्हणत असतो की आई तू कशाला एवढा विचार करते, कशाला ते खटारा घेऊन फिरतेस, मी तर एवढे दिवस सांभाळून ठेवलं होतंच आणि आता तू सुद्धा. मग आता जीवा आणि नंदिनीची थोडी काही कुरबुर सुरू असते त्या पसाऱ्यावर ना. मग आता जीवाने स्वतःमध्ये थोडा बदल केलेला असतो. या गोष्टी मानिनीला थोड्याशा अशा खटकत असतात. ती म्हणत असते की बापरे तुझ्यामध्ये इतका बदल झाला, यादी झालासुद्धा नव्हता, असं काहीसं ती म्हणत असते. मग आता जीवा म्हणतो की बायकोसाठी एवढे तर बदल स्वतःमध्ये करावेच लागतात ना. त्याच वेळेला आता मानिनीला प्रश्न असतो की ते व्हील आहे तरी कसलं, म्हणूनच ती विचारते. मग त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो की अगं हे व्हील ना, थांब मी तुला सांगतो, हिला तर काही आठवतच नसेल, असं बोलून तो नंदिनीला खाली पाडत असतो. पण नंदिनीला सगळ्या गोष्टी बरोबर आठवत असतात, कारण ती आता खरं तर आयोडेक्स हे सगळं काही द्यायला आलेली असते. आणि तेव्हाच ना ती आता त्या व्हीलबद्दल विचारत असताना जीवा म्हणतो अगं हे व्हील ना आम्ही नाही का फार्म हाऊसला गेलो होतो 4घी जण, तेव्हा ना ते जिन्यामध्ये मला सापडलं, वरतून असा आवाज आला जोरात पडण्याचा. मग मी बघितलं, मलाही थोडा डाऊट आला की काय आहे, पण तेव्हा फार्म हाऊसवर ते कोणच नव्हतं, पण मला ना ते व्हील सापडलं. ते व्हील ना माझ्या हातात आलं तेव्हा मी विचार केला ही मांजर नसते का, त्या मांजरीने काहीतरी गडबड केली असेल आणि ते तिथून वरून रंगत ते खाली आलं, तेव्हाच मी ते हातात धरलं आणि ते नंतर मी इथे आणून ठेवलं, माझ्याही लक्षात नाही बघ. मग मानिनीसुद्धा विचार करते फार्म हाऊसवर ह्यांना भेटलं होतं, मग हे व्हील नेमकं असेल तरी कसलं. मानिनीनंतर तिकडनं जायला निघते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की काव्याने रम्यासाठी छान अशी कॉफी केलेली असते आणि ती सिनेमन कॉफी तुला आवडते ना, म्हणून सिनेमन कॉफी तुझ्यासाठी मी आणलेली आहे, असं म्हणत ती तिला कॉफी देत असते. आणि काय चालले तुमच्या आवरावर असंही आता काव्या विचारत असते. त्यावर मात्र आता रम्या विषय बदली करत म्हणत असते की थँक्यू तू माझ्यासाठी कॉफी आणून दिलीस, आणि तुझं कसं चाललं आहे ते सांग ना, माझे काही घेऊन बसलेस, माझा तो येणारा दिवस तो सारखाच असतो, असं काहीसं रम्या आता काव्याला म्हणत असते. त्यावर काव्या म्हणते की माझं काय मस्त चाललं आहे, खरं तर ना हे न्यूली मॅरिड लाईफ जे आहे ना की ते खूपच छान आहे, आणि खरं तर या सगळ्या मध्ये खूप जास्त श्रेय जातं ना ते तुला जातं, असंही आता काव्या रम्याला म्हणत असते. रम्या म्हणते त्यात काय एवढं, काव्या म्हणते खरंच ना, म्हणजे आमच्या लग्नामध्ये जे काही सगळं काही आवरून ठेवायचं काम तू केलंस ना, ते सगळं काही तूच केलंस. या सगळ्यामध्ये हेच वाटलं की तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस, खरंच तू खूप भारी आहेस. मी असा विचार केला होता की तू हे सगळं काही कसं काय मॅनेज केलंस, पण मस्तच केलंस, तुझ्यामुळे मला ना खूप छान एन्जॉय करता आलं, असं देखील काव्य आता बोलत असते. पण रम्या म्हणत असते की मी तुझ्यासाठी कुठे केलं आहे, मी हे सगळं केले ते पार्थसाठी. त्याबरोबर काव्य तिच्याकडे पाहतच राहते. तर रम्या आता त्याचा विचित्र अर्थ काढत म्हणत असते की अगं म्हणजे पार्थ माझ्यासाठी एवढं सगळं करतो, मग आता तो माझा मित्र आहे, मग त्याच्यासाठी तर मी एवढं करूच शकते ना. तर दुसरीकडे आता किचनमध्ये पार्थ आलेला असतो आणि काव्याचं बोलणं त्याला आठवत असतं की तिला कॉफी द्यायला गेलेली आहे. रम्याला कॉफी द्यायला गेलेली गोष्ट ही पार्थला थोडीशी मनामध्ये खटकत असते आणि म्हणूनच ना पार्थ त्या गोष्टीचा विचार करत असतो. त्यानंतर तो किचनमध्ये येऊन स्वतःचा मग वगैरे जो काव्याने दिलेला असतो कॉफीचा तो धुवून वगैरे ठेवून देतो. जेव्हा तो कॉफीचा मग वगैरे धुवून ठेवतो तेव्हा मात्र आता तिथे नंदिनी आलेली असते. नंदिनी म्हणते की हे काय, आज तुम्ही भांडी वगैरे धुताय. त्यावर पार्थ सांगतो की काय ना, माझ्या बायकोने आज माझ्यासाठी छान अशी कॉफी केली होती, मग म्हटलं थोडीशी तिला मदत करूया म्हणून कॉफीचा मग धुवून ठेवला, मग ती कुठे गेली आहे. मग नंदिनी विचारत असते. तेवढ्यातच पार्थ सांगतो की ती गेली रम्याकडे रम्याला कॉफी द्यायला. नंदिनी म्हणते काय, तर पार्थ म्हणतो जसं तुम्हाला झालं ना तसंच मलाही झालं, थोडा जास्त विश्वास आहेत ना काव्या रम्यावर ठेवतात, ते त्यांच्या चुकीचं आहे ते तिच्यावर विश्वास ठेवणं, पण ते त्यांना कळत नाही आहे. कारण रम्या जी आहे ना ती इतक्या लवकर आहे ना मूव्ह ऑन होणारी नाही आहे. मला माहिती आहे रम्याचा स्वभाव, पण काव्या डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतात. रम्याबद्दलच चर्चा करत असताना
थोडंसं आता पार्थ आणि नंदिनीचा जो विचार असतो तो पटत असतो, कारण नंदिनीचाही विश्वास बसत नसतो रम्यावर आणि पार्थचाही. आणि तेवढ्यातच ना तिथे आता कोडच उठत नसतं, म्हणून मिथुन काका आलेले असतात पेपर घेऊन. मिथुन काकांना एक कोडच उठत नसतं, म्हणून मिथुन काका त्यांना प्रश्न करतात, म्हणजे मला 3 अक्षरी शब्द हवा आहे फसवा फसवी यावर. मग मिथुन काकांना पार्थ आणि नंदिनी दोघंही जण मिळून एकदम करेक्ट उत्तर देतात, ते म्हणजे आता केसानं गळा कापणे. केसाने गळा कापणे एकदम परफेक्ट उत्तर तुम्ही दिले, बरं झालं तुम्ही दिले. पण आता हे जे वाक्यप्रचाराचा अर्थ होतो तो रम्याबद्दलही होतो, कारण रम्यासुद्धा ह्या लोकांचा केसाने गळा कापत असते. म्हणूनच आता दोघंही जण त्या वाक्यप्रचाराचा अर्थ लक्षात घेऊन विचार करू लागतात आणि त्यांना कळत असतं की रम्या जे काही करते ते काव्या आणि जीवा विश्वास ठेवत आहेत, पण त्यांचासुद्धा केसाने गळा कापायला ही रम्या कमी करणार नाही, ही गोष्ट बरोबर त्यांच्या लक्षात आलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मालिकेचा दुसरा भाग थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होतो आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.